नमस्कार गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. हा माझा फर्स्ट व्लॉगचा सेकंड पार्ट आहे, सो बघा, कंटिन्यू करा. मला जाऊ दे. आम्ही आता घरी पोहोचलेलो. आम्ही चला आता इथे खूप जास्त अंधार झाला पण त्या क्लिप मध्ये हा तेच दिसत आहे, थोडा अंतर झाला. हो सांग. मी येतच होते तर आजोबाचा कॉल आला, मला दुसरी काहीच नाही आणलं. सॉरी. मी आणून देईल पण तुला. मी पण दुकानात जातो. तुझ्यापेक्षा माझी मम्मी लहान आहे. तुम्ही पण येता का मामा ब्लॉग मध्ये? मामाला घेतलं. बाहेर चालले का बाबा? गाईज, आम्ही आता घरी पोहोचलो. मी मम्मीसाठी पार्सल आणलेलं. आम्ही डोसा तिथेच खाल्लेला. दादा नाही म्हणत, दादासाठी नाही आणलं. तसं पण तुझी काय आला? हिने पार्किंग मध्ये क्लिप घेतलेलं ना, आता म्हणते ते चांगलं नाही आलं, तू घरी इथे काढ. नवनीत, मी आज काय केलं माहितीये का? आज मी व्लॉग शूट करून पाहिला. व्लॉग शूट केला आज मी. हो हो मम्मी, डोसा आणि ते नको कोणतं चांबट आलाय. चिवडा चिवडा चांबट आलाय. माहित आहे ना मला. मम्मी ते ताटात काढून देऊ का डोसा? ज्यादा स्मार्ट दिख रहा है, ऐसा लग रहा मेरे को. ये वाली इधर 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 बोल रहा है, इधर 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 बोल रहा मैं. देख दिख रहा की इधर ये लटकली होती, क्लिप लटकली होती. माझी गोष्ट ऐकता का आता? एक मिनिट बंद कर ना. काय बंद करू? ते बोल. हा, हिची गोष्ट आहे का आता? घे रे. मी ते पिगी बँक घेतली होती, तर काल त्यांनी मला ते 130 रुपयाला दिली. मी तुला 120 सांगितलं होतं. 130 रुपयाला दिली. खोटी बोलते म्हटलं हे. 130 खाल्ले ती ना, कमिशन घेतलं. 130 रुपयाला दिलेली त्यांनी. मग मी घरी आणली, त्याला लॉक होतं पण हळू त्याची बोल ना. चाबीच नव्हती. मग मी त्याला रिटर्न करायला गेली, हळू. तर त्याच्याजवळ 2 होत्या. तर एक नाही का ट्रान्सपरंट वाली होती. तर ट्रान्सपरंट वाली होती, मी म्हटलं त्याच्यात पैसा दिसतो, मला ते नाही पाहिजे. म्हणजे मग तेच एवढूसे जमा झाले का असं होते ते. म्हणून मी ते नाही घेतली. पण मग आता मी त्याच्याकडे गेली, त्याने रिप्लेसमेंट मध्ये मला ती दिली. मग मी काय केलं, घेऊन घेतली. म्हटलं जाऊ दे, तसे मला पाहिजे हौस म्हणून मी घेतली. ते मी लहानपणापासून घेतली नव्हती, मी आता ते घेतली. कशाला करत? तर ते घेतली मी. आणि मग मी आली घरी, परत आली मी. म्हणून मला एवढं घरी परत आली. म्हटलं चल, म्हटलं सानू वरती थोडा वेळ बोलू, नंतर मग वापस चाललो जाऊ म्हटलं. पण नंतर मग मी त्याच्यावर MRP पाहिली. त्याच्यावर MRP किती होती? 65. आणि त्याच्या पहिल्या याच्यावर किती होती? 199. तू चेक केली होती का? सकाळी तुम्हाला MRP विचारत होता का? त्याची गोष्ट सुरू होती तशी. त्याच्यावर टॉपिक काय बदलून राहिली. पैशाची बॅग. त्याच्यावर 199 होता. म्हटलं जाऊ दे. आणि मी म्हटलं जाऊ दे, कोणी पैसे रिटर्न तसं करत नाही, एक्सचेंजच करतात म्हटलं प्रत्येक दुकानदार. पण त्याच्यावर होती 65. मग मी अजून वापस गेली. मग इथून आली घरी, मग वापस गेले. म्हटलं दादा, मला नाही का हे नाही आवडली. म्हटलं तुम्ही एक काम करा, म्हटलं मला पैसे रिटर्न करून द्या. म्हटलं तो काय म्हणते, पैसे कोणते दुकानदार रिटर्न नसते करत म्हणते. म्हटलं नाही, चॉईस असते ना म्हटलं प्रत्येकाची. ते डिफॉल्ट होतं, त्यामध्ये माझी काय गलती होती म्हटलं, म्हणून मी तुम्हाला ते परत आणून दिलं म्हटलं. मग तो म्हणे नाही म्हणे. आणि मी म्हटलं नेमकं, म्हटलं याच्यावर 65 रुपीज लिहिलेलं आहे. म्हटलं तुम्ही मला देत कितीला आहे म्हटलं. मग तिकडे गेला, दुसऱ्याच्यावर ते पहिला जो घेतला होता त्याच्यावर MRP चेक करायला गेला. मग काय म्हणते, कॅश देऊन द्या म्हणते. म्हटलं कोण आता कॅश परत? बाबाला म्हणते त्याचे की कॅश देऊन द्या म्हणते तिला, म्हणते 130 रुपये परत. म्हटलं काय बरं तुम्ही आता कॅश देता? म्हटलं तुम्ही तर म्हणत होते. म्हटलं की कॅश देत नाही म्हणून, एक्सचेंज देऊ शकते पण कॅश नाही होत बा म्हणून. पण ते मी अजून त्याला म्हणत होती, का बरं आता कॅश देत आहे?
भेटले ना वापस तरी बी कदर नाही इले. पण मी अरे 65 ची वस्तू त्याच्यावर MRP लिहिलेली आहे आणि तो देता मला 130 रुपयाला. काऊन? हो ना, पोलीसवाल्याची पोरगी बनते असं नाडवणं चालत मी म्हणणार होती पण त्याचं नशीब म्हणाव की आणखी कस्टमर आले होते. म्हटलं जाऊ दे आता याचं नुकसान नाही करावं, जास्त कस्टमर वाया नाही. ते ब्लॉग असं वाटू राहिलं की ते ब्लॉग मध्ये बोलू राहिलो आपण. पण नाही मग मी त्याच्यात काय दिसत आहे आता? तू दिसत आहे ना, हे बरोबर दिसत आहे ना, हे दिसत आहे. हे असे ब्लॉग बनवणार आहे ते, म्हणजे माझ्या ब्लॉगचा पुरा पांचटपणा करते. आता हे असं मी टाकणार आहे त्यामध्ये. मी नाही कट करणार, मी टाकून देणार आता. हो, बडे लोक हो गए ना वो अभी उनके मग? सामने बोल नहीं सकते अपन कुछ. अय नाही रे बा असं मी नाही. शेवटी पिकी बँक घेतलीच नाही. आज माझी सुट्टी होती आणि सुट्टीचा दिवस माझा असा गेला. सुट्टी असं केली होती मी सुट्टी केली होती. आणि असा गेला टाइमपास. असा गेला. पिगी बँक नाही पिगी भेटली, बँकची नाही भेटली. दुपार सुट्टी पूर्ण घेतली गेली. होती, पण फोन केला असता. मी बरं झालं व्हिडिओ बनवला त्याचं व्हिडिओ म्हणून. बनवला म्हणून. ओपन करताना मी Open फर्स्ट करताना. ब्लॉग होता बा म्हणून. फर्स्ट ब्लॉग होता बा म्हणून. नको करून यांना टाकायचा. मी सिरियस आहे म्हटलं. मी टाकणार आय आहे एम ऑल्सो सिरियस. मी टाकणार आहे ते. No. हो, मनाचं नाही. मी आता टाकणार आहे. सांगाल त्याच्यावर एक चांगला. चष्मा किती रे बाई. जंदे तर आय डोंट हॅव ते असं गॉगल्स. झालं म्हणून एवढा वेळ लागला. आम्ही डोसा काय खाऊन चांगली आलो. किती काळी दिसते. मी बी काढा दिसतो. तू करा आहे ना मग. बस आम्ही लॉगिंग करणार तर आमचं हेच चालतं, दुसरं काहीच नाही. केस केस. स्वतःकडून होत नाही. बहीण करत आहे तर प्रदर्शन करावा. कायची घालणार नुसतं चढली. टिल्ली बना. अय, काय टिल्ली बना. हे टिल्ली बनणार आहे ना. का बरं मग तू माझी ऍक्टिंग करत आहे त्यामध्ये? का बरं खिल्ली उडवत आहे मग? तिची ऍक्टिंग करतो रे तू. एवढी शुद्ध नीट पाहना. मित्रांनो बघा हा अंजलीचा भाऊ. इकडे अंजलीला मारतो. व्हिडिओ कॉल चालू आहे. अभ्यास चालू आहे. ठीक आहे. आता नंतर आता मी आता मी आता की जर तो कॅन्सल झाला असता ना क्लिप मारला असता मग. आता मी आता मी बोलत आहे पण पाहत मी नाही. प्रत्येक क्लिप टाकणार आहे. मी काहीच एडिट करणार. मी रॉ रिअल टाकणार. आणि मग कोणता ब्लॉग तर आम्ही विचार करत आहे की कोण आहे माजुलीदार. दादा वरती गेला कम्प्युटर साठी. इलेक्ट्रॉनिक्सचं हे बोलवलं माऊस. पण वाजून खाली का गेली तू? अगं मी म्हणत होती तुझं तयार राहा. अच्छा अच्छा, म्हणजे आता जायचं. तू हे देऊन येते का परत? ठीक आहे. तू 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 फेमस होणार आहे. ब्लॉग ने बनवलं आहे तर फेमस होणार आहे. चांगला आहे. चल मी चाबी नाही घेतली. गाडी मी पहिले चाललो. हा चल मग. थंडी आहे म्हटलं. हा तर टोपी आहे ना. टोपी कशासाठी आहे? काय येते लवकर. मला पण नाही माहिती. अरे आता मी क्लिप चालू केलेली पण ऑनच नाही केला आणि ते तसं आता क्लिप शूटच नाही झाली. न्यू ब्लॉगर. क्लिप शूटच नाही झाली. आता थांब, तुला घ्यायचं काय? मला शॅम्पू. आता आपण दिसायचं बरोबर. थंडी आहे काही. बहुत ज्यादा. ए मराठीमध्ये बोलायचं आपल्याला. हा दादा पण आता हिंदीमध्ये बोलतो. म्हटलं तू हिंदी का बोलत आहे? तो का म्हणते 3 तिगाडा लांबी काढा. हिंदी इंग्लिश मराठी. शॅम्पू घ्यायला चाललो गाईज आता आम्ही. ते पण फुल टाइमपास. एक दिवस काढतो त्यामध्ये फुल टाइमपास. मी नाही केला. मी संध्याकाळपासून टाइमपास हा हा हा. तसं मी एवढा टाइमपास रोजच करतो. टाइमपास नाही केला. म्हणजे दुपारचा दवाखान्यात गेली. आता तर त्याने घपला केला तर तो घपला सॉल्व करायला गेलो होतं ते टाइमपास नाही आहे. आणि आम्ही आता मस्त पैकी हा असा वेळ आहे की जो एकमेकांसोबत आम्ही स्पेंड करतो त्याचा वेळ भेटत नाही. दुखते बाई हात दुखते. शॅम्पू आता सकाळी पण भेटली असती पण नाही. आता जेवण वगैरे झालं थोडस चाललं सहज. माझी दिदी बॉम हात दुखते. गाडीने जाऊ शकतो पण नाही थोडा. तो मुलगा आता चाललेला. आम्ही व्हिडिओ शूट करत होतो तर तो आम्हाला बघून आला आणि तो माझ्या स्क्रीन मध्ये बघत आहे की काय शूट करत आहे. हे लोक पण गेले. ऑकवर्ड वाटलं मला सांगण्यासाठी. हे लोक पण गेले. मला वाटलं हे बघतील म्हणून मी त्यांच्याकडे कॅमेरा टर्न केला. असं नाही बघायला पाहिजे. हा ठीक आहे तू कसा निघाला त्याला ते वाटलं असं म्हणून त्याने बघितलं होतं. तुला तर करत काय
मला ते सूट नाही झालं पण छान होतं ते. ठीक आहे काकू तुझ्यासाठी चिल्ला. कोणत्या चॉकलेटचं नाव कोणतं नसते. सर्वांना माहिती आहे की सध्या ब्लॉगचा क्रेज चालू आहे. दादा पण आता विचारतो काय ब्लॉग बनवणं चालू आहे का. म्हटलं हा असंच टाइमपास एवढे 5 चॉकलेट घेतलेलं हिने मला 4 देऊन दिले. आता 3 देऊन दिले आणि मी चॉकलेट खाऊ शकत नाही ब्रेसेस मुळे. मी 3 चॉकलेट दिले. हा तर तुझ्याकडे 2 भाऊ आहेत माझ्याकडे 1च भाऊ आहे. आज पहिलाच दिवस आहे शूट करण्याचा आणि लगेच काय म्हणते आता दिदी प्रँक करायचं का. मी आधी पण हेच बोलले की पहिल्याच दिवशीच तुम्ही पूर्ण कॉन्टेंट देऊन द्या की नेक्स्ट डेला काही उरणारच नाही आणि व्लॉगच बनणार नाही. मी याचे कितीतरी पार्ट टाकणार, थोडं कमीच टाकणार ना. भाई खूप खराब दिवस पण खाली पण काढू मग. आणखी कोणती दुसरी लाईनीची असत. लाईनीची असत नाही. हे मागची लाईनीत असेल ना. एक निघाला नाही निघाला नाही बरोबर. मागची लाईनची कुठे नाही हे बरोबर आहे. कोणी निघाली का नाही कुठे ते ताई ते करते. एवढीच लावून दे. हा किती निघावं निघालं दिसली. पाहतो मी ते करतो. नाही बरोबर आहे. हे बरोबर आहे फक्त नाही का कोणती एक ना हे कळली तेच लाईनीची. हे बरोबर ना तेच लाव बरोबर. ठीक आहे. गाईज मम्मीने हे काम दिलेलं आहे. हे आता लावते. मम्मी पाक झालं. हो पहा ना. दा तुला मम्मी बोलवत आहे. लवकर आहे म्हणते. हे पाहत आहे का म्हटलं लावलं तर. आ कोण नाही पाहत तर पाहून तर घे एकदा. सांगून दे ना आणखी कुठलं आज तर झालं पाहिजे काम. मम्मीने दुधातला शेवड्या बनवल्या. चाळीस कमी होते. गाईज ते म्हणतात ना दिवसभर जास्त हसल्याने रात्री आपण रडतो. तर आता मला मम्मीने रडवलेला आणि आता काय म्हणते. काय म्हटलं तू आता. तू काय म्हटलं आता मला सांग. टेन्शन नको घेत जाऊ म्हटलं. हा मम्मी बोलत असते म्हटलं. हा का बोलली. काही ना. धन्यवाद सर्वांना इथपर्यंत माझा व्लॉग बघितल्याबद्दल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. जय महाराष्ट्र.